अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की मी ज्या कामात उतरेन किंवा जे काम मी हातात घेईल त्या प्रत्येक कामात मला यश मिळावं। मी नोकरी करत असेल तर त्यामध्ये माझी प्रगती व्हावी, मी व्यवसाय करत असेल तर त्यात मला नफा मिळावा। पण बऱ्याच वेळा आपण त्यासाठी मेहनतही करतो, खूप कष्ट करतो, खूप प्रयत्न करतो, उपाय सेवा सगळ्या गोष्टी एकत्रित करत असतो, पण तरी कामातील अडथळे दूर होत नाहीत। कितीही काही केलं तरी यश मिळत नाही। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही प्रभावी वस्तू सांगणार आहे, ज्या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या कामात असणारे असंख्य अडथळे दूर होतील, अडचणी नष्ट होतील। ज्या कामात तुम्ही जाल, ही एक वस्तू घेऊन ज्या कामात तुम्ही जाल त्या कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। व्यवसाय करत असाल आणि ही वस्तू तुम्ही जर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवली तर नफा वाढेल, गिराईक लागेल, तुमचा बसलेला जो धंदा आहे ना तो देखील पुढे चालेल। नोकरी करत असाल, प्रमोशन होत नसेल, काही इन्क्रीमेंट होत नसेल, काही प्रगतीच नाही नोकरीमध्ये, ही एक वस्तू जर दररोज नोकरीवरती तुम्ही घेऊन जायला सुरुवात केली तर तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल, पगार वाढेल आणि तुमची जी पद आहे ती देखील मोठी होईल। बघा, अशा काही वस्तू असतात ज्या तांत्रिक मांत्रिक शास्त्रामध्ये सांगितलेल्या असतात, ज्या ग्रहांना समतोल राखण्यासाठी, ग्रहांना शांत करण्यासाठी, अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, एखाद्या गोष्टीला आकर्षित करण्यासाठी, धनात वाढ करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टी जर तुम्ही उपयोगात आणल्या, म्हणजे त्याचा जर तुम्ही उपाय करायला सुरुवात केली तर त्या वस्तू तुम्हाला सिद्ध होतात। बऱ्याच वेळा असं होतं की आपला एखादा ग्रह अस्थिर होतो, आपल्या नवग्रहांपैकी एक जरी ग्रह आपला अस्थिर झाला, एक तरी ग्रह आपला कमजोर झाला तर त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो। हा कुठलाही अस्थिर झालेला ग्रह स्थिर करण्यासाठी, ग्रहांमध्ये समतोल राखण्यासाठी, कुटुंबात एकोपा आणण्यासाठी आणि तुमची भरभरून प्रगती होण्यासाठी ही वस्तू तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने मदत करेल। आता मी तुम्हाला 2 वस्तू सांगणार आहे। सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुरटी। सगळ्यांनाच माहिती असेल की तुरटी जी नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणारी जी काही गरिबी आणि दरिद्रता आहे ती संपवण्यासाठी तुरटी ही खूप प्रभावी असते। याच तुरटीचे 5 खडे बाजारातून कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला घरी आणायचे आहेत, ठीक आहे। आणि त्या तुरटीच्या सोबत तुम्हाला गोकर्णाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ, बघा, गोकर्णाची जी वेळ असते जी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी खूप महत्त्वाची असते। असंख्य लोकांच्या घरी जर तुम्ही बघितली, मोठे मोठे बंगले बघितले किंवा गावाकडची जर तुम्ही घरं बघितली, बऱ्याच लोकांच्या दारामध्ये प्रगतीसाठी ही वेल आवर्जून लावली जाते। गोकर्ण जे महादेवांना, शिवशंकरांना, गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे, तसंच गोकर्ण हे कुबेर दैवतांना समर्पित आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की कुबेर दैवत हे धनाचे दैवत आहेत, म्हणून या वेलीचा, गोकर्णाच्या वेलीचा धनाशी खूप मोठा संबंध आहे। याच गोकर्णाच्या वेलीचा एक छोटासा तुकडा, त्याचं जे मूळ असतं, बीज असतं, ते एक बीज किंवा छोटासा मुळाचा तुकडा तुम्हाला मंगळवारच्या दिवशी घरी आणायचं आहे। कुठल्याही नर्सरीतही तुम्हाला ते सहज मिळेल, ठीक आहे। गोकर्णाचं छोटंसं मूळ आणि त्याच्यासोबत तुरटीचे 5 खडे, दोनही गोष्टी मंगळवारच्या दिवशी घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्या देवघराच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा। देवघरामध्ये शुद्ध तुपाचा, तूप आणि तेल असे दोनही दिवे लावले तरीही चालतील, पण तुपाचा दिवा अवश्य लावा। माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला धूप, दीप, हळदी कुंकू हे अर्पण करा। त्यानंतर घेतलेलं जे मूळ आहे, गोकर्णाचं जे मूळ आहे, ते एका ताम्हणामध्ये, एका प्लेटमध्ये ठेवून द्या। त्याच्यावरती थोडं पाणी, शुद्ध पाणी घाला, थोडंसं गुलाबजल असेल तर 1 चमचाभर गुलाबजल घाला, पुन्हा शुद्ध पाणी घाला आणि सगळ्यात शेवटी हळदीचं पाणी घाला। हळदीच्या पाण्याने 11 वेळा अभिषेकाला 1 चमचा 2 चमचा असे 11 चमचे अभिषेक हळदीच्या पाण्याने घालायचा। त्याच्यानंतर पुन्हा शेवटी पाणी ओतायचं। हे जे गोकर्णाचं मूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं, लाल रंगाच्या वस्त्रावरती देवघराच्या समोर हे मूळ ठेवून द्यायचं।
ठीक आहे. याच्यानंतर घेतलेले तुरटीचे 5 खडे, तुरटीचे 5 खडे एक एक करत एक तुरटीचा खडा घ्यायचा, लक्ष्मीला प्रगती होण्यासाठी, नवग्रह स्थिर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर हा तुरटीचा खडा त्या कापडावर ठेवून द्यायचा. असे 5 तुरटीचे खडे जेवढे आपण घेतलेले आहेत एक एक करत सगळे अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कापडावरती ठेवून द्यायचे. आता 5 तुरटीचे खडे आणि त्याच्यासोबत घेतलेल्या गोकर्णाच्या म्हणजे गोकर्णाचं मूळ दोनही गोष्टी लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत. ठीक आहे. आता तयार केलेली जी पोटली आहे ती माता लक्ष्मीच्या मूर्तीखाली ठेवून द्यायची. फोटो असेल, तुमच्याकडे प्रतिमा असेल, तुमच्याकडे काही यंत्र असेल, ताक असेल, काहीही चालेल. फक्त तुरटीचे खडे आणि ते गोकर्णाचं मूळ याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती उचलून ठेवायची. संपूर्ण मंगळवारी रात्रभर ही पोटली जी आहे ती माता लक्ष्मीच्या मूर्तीखालीच प्रतिमेखालीच ठेवून द्यायची. तुम्हाला 1 आठवडाभर या मंगळवारी हा उपाय केला तर पुढचा मंगळवार येईपर्यंत ती पोटली हलवायची नाही किंवा उचलायची नाही किंवा काढायची नाही. 1 आठवडाभर पुढचा मंगळवार येईपर्यंत कंटिन्यू ही पोटली माता लक्ष्मीच्याच त्या चरणांखाली ठेवायची आहे. पुढचा मंगळवार येईल तेव्हा स्वच्छ पवित्र स्नान करून देवघरात दिवा लावायचा आहे आणि ही पोटली माता लक्ष्मीच्या मूर्तीखालून अलगद बाहेर काढायची आहे आणि त्या मंगळवारपासून ही पोटली आपल्या जवळ किंवा सोबत ठेवायची. 1 आठवड्यात ही पूर्णपणे पोटली सिद्ध होऊन जाईल. हे गोकर्णाचं मूळ आणि तुरटीचे खडे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला प्रगती घडवून देतील, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती करून देतील. तुम्ही ही पोटली तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवू शकतात. तुमचा पती कामासाठी बाहेर पडत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत ठेवू शकतात. किंवा तुम्ही घरीच असाल आणि घरात धनप्राप्ती हवी आहे, घरात पैशांचा मार्ग बंद झालेला आहे, तर ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात. बघा, कुठेही तुम्ही ठेवू शकतात. याने फक्त प्रगती होईल, धनाची प्राप्ती होईल, धनाची आवक वाढत जाईल, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळत जाईल. आता ही किती दिवस ठेवायची? तुम्ही वर्षभर ठेवू शकतात, तुम्ही महिनाभर ठेवू शकतात, तुम्ही 6 महिने ठेवू शकतात किंवा अगदी तुम्हाला जेवढ्या दिवस, पण कमीत कमी 21 दिवस तरी तुम्हाला ती ठेवायची आहे. या काही दिवसांमध्ये तुम्हाला भरभरून प्रगती होताना दिसेल. या काही दिवसांमध्येच तुम्हाला तुमचे नशीब बदलताना दिसतील. खूप साधा सोपा उपाय आहे, अत्यंत प्रभावी उपाय आहे. काही खर्चिक नाहीये, खूप काही नाहीये. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ.